नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. काही गोष्टी आपल्या आयुष्यात कधीच घडू नयेत असं आपल्याला वाटत असतं. मनात नुसता विचार आला तरी मन कातर होतं, सैरभैर होतं. जन्माला येताना काही नाती आपल्याबरोबर असतात. नंतरच्या आयुष्यात आपण काही नाती जोडत जातो. प्रेमाच्या धाग्यांनी हा वेगवेगळ्या नात्यांचा गोफ आपण गुंफत जातो. हा मऊ मुलायम गोफ आपल्याला सुखावत असतो. मोरपिसासारखा तो हळूवार स्पर्श स्वर्गसुख देत असतो. प्रत्येक नात्याचं आपल्या आयुष्यात आपलं आपलं एक स्थान असतं. ध्रुवाचं आढळपद असतं तसंच. एका नात्याची जागा दुसऱ्या नात्याने भरून काढता येत नाही. ही भूक कधीही शांत होत नसते. तृप्तता तर फार फार दूर असते. कितीही आटापिटा केला तरी कधीतरी पोकळी निर्माण होतेच. माझ्या डोळ्यात पाणी येऊ नये किंवा मला दुःख होऊ नये म्हणून थांबणं त्यांच्याही हातात नसतं. असा विचार करताना जे सुचलं तेच आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. बघा, माझे विचार आवडत आहेत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तू गेलास तरीही मी आहे. मला अर्ध्या वाटेत सोडून गेलास तरीही मी आहे. हवा बदलली आहे, घर सुनं सुनं झालं आहे, तरीही मी आहे. दोघांच्या मध्ये धुकं आहे, चांदणं अगदी फिकं फिकं आहे, तरीही मी आहे. तुझं आणि माझं जग तुझ्याशिवाय परकं आहे, तरीही मी आहे. मन झुरत आहे, श्वासासाठी तडफडत आहे, बहुतेक ते देखील हळूहळू मरत आहे, तरीही मी आहे. तू एकटा कोलमडून पडला असतास, मी मात्र तुझ्याशिवाय आहे. संपलं आहे हिरवंपण, उरलं आहे भूतकाळाचं रिंगण, तरीही मी आहे. फांदीवरची 2 फुलं टवटवीत ठेवायची आहेत. मी एकटी नाही, तू माझ्यासोबत आहेस. मी आहे. धन्यवाद.